लातूर जिल्ह्यातील लक्ष्मण मुकुटमोरे यांना अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होता आलाय। त्यांना निमंत्रण मिळाल्यामुळे सर्व धर्मातील लोकांनी त्यांना ढोल ताशाच्या गजरात अयोध्येला पाठवले होते। अयोध्येतील सोहळ्याचा अनुभव कसा होता हे त्यांनी काल पत्रकार परिषद घेऊन सांगितले। लक्ष्मण मुकुटमोरे हे भटक्या विमुक्त जातीतील मसणजोगी समाजातील आहेत। दुर्लक्षित असणाऱ्या या समाजाची दखल घेत सरकारने त्यांना अयोध्येतील सोहळ्यात बोलवल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जगभरातील सुप्रसिद्ध असलेल्या प्रतिष्ठित मान्यवरांच्या सहवासात त्यांना हा सोहळा अनुभवता आला। हे त्यांचे भाग्यच आहे असे ते म्हणाले। तिथे कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसून प्रत्येकाला समान वागणूक होती हे पाहून मी धन्य झालो असे म्हणत सरकारने आमच्या समाजाकडे असेच लक्ष देत राहावे अशी विनंतीही त्यांनी केली। तिथे गेल्यावर सुद्धा आम्हाला कुठली भेदभाव नाही। सर्व आता मोठमोठे होते तसं आता नाव कशाला घ्यावं, अंबानी होते हे होते, पण सगळ्याला सेम खुर्च्या, सगळ्याला नाश्ता ते, सगळ्याला राहण्याची सोय ते, दर्शनाला जायची सुद्धा तेच एकच सोय होती। रामलल्लाचं दर्शन झालं तुमचं? हो झालं सर, रामलल्लाचं दर्शन झालं, एकदम मोकळं व्यवस्थित झालं सर्व। काय मागितलं तुम्ही रामलल्लासाठी? रामलल्लासाठी आम्ही एकच मागितले की आमच्या मुस्लिम समाजाला, भटके विमुक्त जातीला तर सगळ्याला आशीर्वाद भेटावा, सगळ्यांना न्याय मिळावा। आमच्या समाजाला मागासवर्ग असल्यामुळं एक समाजासाठी मी प्रार्थना केली सर। काय काय केलं प्रार्थना? प्रार्थना म्हणजे बघा असं आमच्या समाजाकडे काहीतर त्याची इच्छा पूर्त करून त्याची चांगलं सुधारणा व्हावी, चांगलं त्यांना काहीतरी सुशिक्षित राहून काहीतरी चांगलं वागावं असं। काय सांगाल शेवटी सगळ्या जनतेला किंवा सरकारकडून काय सांगाल तुम्ही? आता सरकारला काय मागणी करा? सरकारने कसं आहे आता त्यांनी वरून मोदीजींनी, पुन्हा योगीजींनी, पुन्हा विश्व हिंदू परिषदचे आपले मोहनजी भागवतजी, त्यांनी तर आता बघितल्यात ऐकले असतील, पण महाराष्ट्राच्या श्री माननीय मुख्यमंत्रीजी एकनाथ शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितजी पवार साहेब, हे सर्वांनी आम्हाला आमच्या मुस्लिम समाजाला नाही 15, 18, 20 हजार लोकसंख्येच्या पुढे आहे तर त्यांच्याकडे त्यांना लक्ष द्यावं त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी।